मित्रांनो, येड लागलं प्रेमाचा मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. आजच्या भागामध्ये आपण बघतो की शशिकलाने त्यांच्या खोलीला कुलूप लावलेलं असतं आणि ते बोलू लागते, आता बघा तुमची मजा मी बघते. तर तेव्हा उमा बोलू लागते, काय हो आपल्या खोलीला कुलूप कोणी लावलं? हे नक्कीच कलाने केलं असणार आहे. इतक्यात तिकडे कला येते आणि बोलू लागते, हो मीच केलं आहे ते. तर त्यावरती मंजिरी म्हणते, आई ही असं का वागते मला कळतच नाही आहे, हिला अजून काय हवं आपल्याकडनं? तर तेव्हा कला बोलू लागते, कसं आहे ना ओ कुटुंब, तुम्ही विसरलं असाल पण मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देते. हे घर तुम्ही आता माझ्या नावावरती केलेत, त्यामुळे आता इथे कोणी राहायचं, कुठे राहायचं आणि कसं राहायचं हे मी ठरवणार आहे, बरोबर? त्यामुळे आजपासनं ही बेडरूम तुमची नाही आहे, ती माझी आहे, कळलं का? आणि तुम्ही आतमध्ये झोपायला जायचं नाही आहे. मी सांगेन ना तिकडे तुम्ही झोपायचं आहे. तर तिकडे राया बोलू लागतो, हे ती मिस फायर आहे ना, तिची आपल्याला काळजी आहे आणि त्या जयला असं वाटलं पाहिजे की मिस फायर आणि मी कट्टर दुश्मन आहोत. पण खरं तर मला मिस फायरची काळजी आहे. तिच्या काळजीकरता मी असं काय करणार आहे ना की तो जय फक्त बघत बसला पाहिजे. त्याला आता वाटलं पाहिजे, त्याला आता मी गाफील ठेवणार आहे. त्याला असं वाटलं पाहिजे की मिस फायरच्या विरुद्ध मी कट कारस्थान करतो आहे. पण वेळ आली की त्याला समजेल की हा राया आहे ना, तो मिस फायरचा खरा राया आहे. तिच्याकरता मी काय पण करायला तयार आहे. पण तिच्या फॅमिलीला आणि तिच्या केसाला अजिबात धक्का लागू देणार नाही आहे मी. कळलं का हे जय घोरपडे? तुला काय वाटलं या खेळामधला तू बादशाह आहेस? नाही, या खेळामधला आणि या पंढरपूरमधला बादशाह एकच आहे, हा राया. राया द किंग. तर तिकडे मंजिरी बोलू लागते, काकू हे काय चाललं आहे? तुला अजून काय हवं आहे आमच्याकडनं? अगं तुला माहिती आहे ना, बाबा आमच्या आजारी असतात, त्यांना थंडी वाजते, बेडरूममध्ये झोपू दिलं नाही तर ते झोपतील तरी कुठे? तेव्हा ती म्हणते, अगं मंजिरी तू काळजी करू नकोस, मला काळजी आहे की तुमची. अख्खं घर मोठं पडलं आहे ना, तिकडे तुम्ही कुठेही झोपा. आणि तसंही तुम्ही आता मला सही करून दिलेत, मग मी सांगेन ना ते ऐकायचं. तर तिकडे जय बोलू लागतो, क्या बात आहे, मला वाटलं होतं की तू राया तिला मदत करेल, पण नाही. आज जे काय झालं ते बघून मला असं वाटतंय की तो आणि मंजिरी आता कट्टर दुश्मन झालेत. म्हणजे आता मी माझा प्लॅन सुरू करणार आहे. जय, आता आपण आपलं मिशन चालू करू शकतो. असं म्हटल्यावरती जय एकदमच खुनशी पद्धतीने विलनच्या भूमिकेमध्ये जातो आणि म्हणतो, मंजिरी आता बघ माझा प्लॅन मी कसा एक्झिक्यूट करतो ते. राया, तू आणि मंजिरी दुश्मन झालात ना, ते फार चांगलं झालं आहे. आता पुढे बघा मी काय करतो. तर तेव्हा शिरीष बोलू लागतो, अगं शशिकला कशाला वागते तशी? तुला माहिती आहे ना आमची परिस्थिती आधी कशी आहे, त्यामध्ये आम्हाला इतका त्रास नको देऊस. कला म्हणते, अहो भाऊजी तुमची काळजी आहे मला, तुम्हाला झोपायला देते मी, चला चला बाहेर चला. हे बघा हे आहे स्वयंपाकघर आपल्या घराचं. इथे मस्तपैकी पंखा आहे, ट्यूबलाईट आहे, लादी आहे गारगार. हां, इथे झोपायचं तुम्ही, तुम्ही तिघांनी पण. आणि तो निका कुठे गेला? निखिल येईल, तो पण येईल. तो आला ना की चौघांनी पण इकडे झोपायचं दररोज, कळलं? स्वयंपाक पण इकडे करायचा, जेवायचं पण इकडे आणि झोपायचं पण इकडे. तुमचं अख्खं घर हेच. किती मस्त आहे की नाही? बघ की, मोठी खिडकी ओपन आहे, त्यातनं गारगार वारा येईल, समोर पंखा आहे. हां, सगळं अगदी हवेशीर आहे. जी हवा नको ना ते तुमचं तुम्ही घ्यायचं, कळलं का? आणि हां बाय द वे, तुमच्या खोलीमध्ये तुमचं सामान असेल नाही का, चादरी, तुमची पांघरुणं अंथरुणं, ते आत्ता आणायचं नाही. मी सांगेन तुम्हाला उद्या परवा तेव्हा आणायचं. मंजिरी म्हणते, काकू का करतेस तू असं? इतकं निर्दयी कोण असतं? इतके हाल कोण करतात? प्लीज काकू थांब, हे असं वागू नकोस. तुला माहिती नाही आहे का बाबांची तब्येत खराब होते, ते इथे झोपले तर ते अजून आजारी पडतील. कला म्हणते, हो मग? हे बघे मंजिरी, तुम्ही जे काही घालवलेत ना ते तुमच्या कर्माने घालवलेत. आणि हे तू तोंड काळं केलंस ना त्या दिवशी रात्री, तेव्हा ह्याचा विचार करायचा होता, आता नाही. त्यामुळे आता हे सगळं माझं झालं आहे. तर त्यानंतर उमाला फारच दुःख होतं. ती म्हणते, मंजिरी हे काय झालं गं? मंजिरी म्हणते, आई शांत हो, मी सगळं पुन्हा ठीक करेन. तेव्हा उमाला आपल्या तरुणपणची आठवण येऊ लागते. ती म्हणते, बाळा अगं 30 वर्षापूर्वी ना मी या घरामध्ये माप ओलांडलं, तेव्हा माझे सासूबाई, माझे सासरे एकदम चांगले होते गं. आणि तेव्हा ही कला, तिला काही यायचं नाही, भाकरी भाजी भात ती काहीच नाही करायची, फक्त आपल्या खोलीमध्ये बसून असायची. पण ठीक होतं, तेव्हा ती इतकी आगाऊ तर नव्हती. पण माझे सासू आणि सासरे गेले तेव्हापासून हिचा आगाऊपणा फारच वाढला. या घरावरचा अधिकार ती सांगायला लागली. त्या मंजिरी बोलते, आई ठीक आहे गं, तूच म्हणतेस ना प्रत्येक माणसामधला चांगुलपणा बघावा. मग आज आपण बघितलं पाहिजे की ॲटलिस्ट काकूने आपल्याला या घरामध्ये राहायला तरी दिलं आहे. त्यावरती शिरीष म्हणतो, बाळा तुझ्या इतकी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक कोणी नसेल बघ, खरं आहे. तर तिकडे आपल्या अड्ड्यावरती राया बोलू लागतो, मित्रांनो रायाचा नियम राया पण पाळतो, काथा ज्याने फोडल्या भरणार पण तोच. बाय द वे मला सांग, त्या प्रिंटिंगवाल्या माणसाला बोलवलं का?
इतक्यामध्ये त्याचे मित्र तिकडे त्या माणसाला घेऊन येतात आणि म्हणतात, हो राया भाऊ, हा बघ, हा तो माणूस आहे प्रिंटिंगवाला. तुला याच्याकडनं मोठा पोस्टर प्रिंट करून हवा आहे ना, तर त्याची माहिती दे याला. तेव्हा राया म्हणतो, ए भावा, तुला एकच सांगून ठेवतो, मी जे कोणतं काम सांगीन ना ते मला पुढच्या 3 ते 4 तासामध्ये करून हवं आहे. कारण मला एकादशीच्या दिवशी गावभर मोठे मोठे फ्लेक्स लावायचे आहेत आणि त्यावरती कोणता मजकूर लिहायचा ते मी तुला आता सांगतो. ते मस्तपैकी लक्ष देऊ नये. तेव्हा तो जो मजकूर सांगतो तो आपल्याला ऐकू येत नसतो आणि तो माणूस म्हणतो, पण राया भाऊ, हे असं छापलं तर त्या पोरीला वाईट वाटेल ना. तो म्हणतो, तू फक्त पैसे घ्यायचे आणि तुझं काम करायचं, कळलं ना. तर त्यानंतर तो माणूस म्हणतो, ठीक आहे राया भाऊ, हे काम होऊन जाईल. तुम्हाला मी उद्या पहाटेपर्यंत डेमो पाठवतो. तुम्हाला आवडला तर मला सांगा, मग मी बाकीचे पण कामं करून प्रिंटिंगचं काम पूर्ण करतो. तर तिकडे आपल्या खोलीमध्ये झोपलेले असतात सगळे स्वयंपाकघरामध्ये, पण कोणालाही झोप लागत नसते. तेव्हा मंजिरी म्हणते, बाबा, आई, मला सांगा, निखिल कुठे गेला? तो का नाही आला इथे? तेव्हा आईवडील म्हणतात, अगं निखिल गेला मित्रांकडे, त्याला म्हटलं होतं तू मित्रांकडेच राहा, तेवढंच जरा त्याला बरं वाटेल. तर तेव्हा बाबा बोलू लागतात, पोरी, मला अजिबात झोप लागत नाही आहे गं. इथे खिडकी उघडी आहे आणि इथे एवढी थंड हवा आहे, लादी पण थंड आहे, झोपायला काहीच नाही आहे, मला खरंच झोप लागत नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, माझ्या रायाला काळजी आहे आपली, तो लवकरच आपल्याला यातनं बाहेर काढेल. आई म्हणते, शांत राहा, तुझ्या रायाचं नाव अजिबात घेऊ नकोस. तर तिकडे रायाचा मित्र म्हणतो, अरे पण राया भाऊ, तू एवढा त्रास का देतोस त्या मंजिरीला? तिने तुझं काय वाकडं केलं आहे? राया म्हणतो, तिने माझं वाकडं काहीच नाही केलं आहे, पण तिला जपण्याकरता तिला आत्ता त्रास द्यावाच लागेल. कारण त्या जयला वाटलं पाहिजे की माझ्या दुश्मनी आहे. माझा हा सगळा प्लॅन आहे ना, तुला शेवटी नक्की समजेल. फक्त आता मी जे करतो आहे ना त्यामध्ये माझी साथ दे. तर तिकडे उमा बोलू लागते, तो राया आहे ना, तो कधी पण आपल्या मदतीला धावून आला नाही आहे. तू काय मग राया राया करतेस, पण तो कधीच नाही आला धावून. इतक्यात तिकडे कला येते आणि बोलू लागते, अरे वा, कुटुंब अजूनही जागा आहे वाटतं. इतक्यामध्ये ती जोरात शिरीषच्या हातावरती पाय देते आणि म्हणते, अरे 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 सॉरी हा, मला वाटलं खाली गोंट आहे म्हणून पाय दिला मी, तुमचा हात होता का? थांबा. अरे अच्छा, पाणी सांडलं की अंगावरती, असं म्हणून शशिकला जोरामध्ये पाणी ओतून देते शिरीषच्या अंगावरती. आणि शिरीष म्हणतो, काय चाललं आहे कला, तुला कळत नाही का? ते म्हणते, अहो, चुकून सांडलं म्हटलं ना एकदा, सॉरीही बोलले, चला आता पटापटा ते पाणी पुसा आणि त्याच थंड नदीवरती झोपून टाका, कळलं? असं म्हटल्यावरती कला तिकडून निघून जाते आणि मंजिरी सगळी लादी पुसू लागते. तेव्हा तिला फारच दुःख होऊ लागतं आणि मालिकेचा आजचा हा सुंदर भाग इकडेच संपतो. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.